आजचा ब्लॉग इथून सुरुवात करते, पण थोडा वेळ थांबू, त्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते. हा असाच बघा. किती छान वाटलं ना पक्ष्यांचा आवाज आणि सुंदर सकाळ. आज ना रोजच्यापेक्षा खरं तर थोडंसं लवकर उठले होते, कारण मला मेकअपच्या ऑर्डरला जायचं होतं. त्यामुळे लवकर उठून टिफिन पण करून ठेवायचा होता. टिफिनसाठी आरवीला उपीट पाहिजे होतं आणि विराजला शिरा पाहिजे होता, पण तेवढा वेळ माझ्याकडे नव्हता. या दोघांची चॉईस ना पूर्ण विरुद्ध आहे. आरवीला गोड जास्त आवडत नाही, विराजला तिखट जास्त आवडत नाही. त्याला गोड जास्त आवडतं आणि आरवीला गोड जास्त आवडत नाही. त्यामुळं काही करायचं म्हटलं तरी दोघांसाठी वेगळं वेगळं करायलाच लागतं. पण आज माझ्याकडं तेवढा वेळ खरंच नव्हता, त्यामुळं मग मी फक्त उपीट करून ठेवलं. आणि उपीटवर जर शेव असेल तर विराज खातो, त्यामुळं मग शेव होते. मग तो पण प्रश्न माझा मिटला होता. शेव आहे म्हटल्यावरती त्याचा टिफिन होऊन जाणार होता. इकडे माझं उपीट पण झालं होतं. आता मला माझं आवरून घ्यायचं होतं आणि निघायचं होतं. मी एकीकडे चहा ठेवला, त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला, माझं आवरलं आणि आवरून मी निघाले. चला, आत्ता मी ऑर्डरवरून घरी आले. जाताना मी चहा बिस्किट घेऊन गेले होते, पण आत्ता मला ना खूप जास्त कॉफी प्यावीशी वाटते. त्यामुळे मी आत्ता कॉफी करते. दूध उकळायला ठेवलेलं आहे, कॉफी करणार आहे, कॉफी पिणार आहे आणि त्यानंतर मग मी माझे बाकीचे कामं. कॉफी करता करता काही गप्पा. मी याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की मी मेहंदीच्या पण, त्याचसोबत मी मेकअपच्या पण ऑर्डर घेते. जर तुमच्यापैकी कुणाला बघायचं असेल, माझी मेहंदी किंवा मेकअपचे फोटोज बघायचे असेल, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा किंवा इंस्टाग्राम ID माझे चेक करा. सीमा सुगंधी आणि सीमा मेकओव्हर आर्टिस्ट आहे, अशा माझ्या 2 इंस्टाच्या ID आहेत. दोन्हीला पण जाऊन तुम्ही नक्की चेक करा. तिथे तुम्हाला मेकअपचे, मेहंदीचे दोन्ही फोटोज दिसतील. तर तुम्ही पंढरपुरातून किंवा सोलापुरातून असेल, पंढरपूर सोलापूर या भागातून तुम्ही असेल, तर तुम्ही मला नक्की मेसेज करा. मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेन. चला, दूध माझं उकळलेलं आहे. मी असा नमुना आहे जिला दूध आवडतं, पण दुधावरची साय अजिबात आवडत नाही. तुम्ही पण त्यातलेच आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. जास्त कॉफी पाहिजे. अजून स्वयंपाक व्हायचा आहे. आज स्वयंपाकातला मेनू ठरलेला आहे, मला पावभाजी करायची आहे. त्यामुळे थोडंसं टेन्शन फ्री आहे, फक्त भाजी करायची. किती आनंद होतो ना की आपल्याला आज चपाती लाटायची नाही, फक्त भाजी करायची. एवढ्यावर पण किती जास्त आनंद होतो. चपाती लाटण्याचं काम खरं तर आता मोकळं होणार आहे, म्हणजे तेवढ्या वेळात दुसरं काहीतरी काम आपण करून घेऊ शकतो. मला आज 2 साड्या पण फोल्डिंगला आहेत. 2 नाही, 3 आहेत. त्या साड्या पण फोल्डिंग करून द्यायच्या आहेत. जमलं तर मी ते पण तुमच्यासोबत शेअर करते. चला मग, आता मी माझी कॉफी घेते. पुढचा ब्लॉग परत. आज सुट्टी घ्यायची होती का रे बाळा? का? मम्मा घरी नव्हती म्हणून? पप्पांनी आवरून दिलं की एवढं छान? तुला सगळं छान आवरलंय पप्पांनी. हां, मग का सुट्टी घ्यायची होती? टाय राहिला का फक्त? टाय नव्हता लावला? हां, काय केलं आज स्कूलमध्ये? काय शिकवलं? केक खायला? खाल्ला केक खाल्ला? शिकवलं काय? शिकवलं काय? आम्हाला हं? आम्हाला ना हे काय? हे आठवू दे थांब. आठवू दे थांब. बरं, आठव. ही कुठली पद्धत आठवायची? थांब आठवतो. आठवावं लागतं. आठव पटकन, चल. पोयम. कोणती? अभ्यास दिला नाही. अभ्यास दिला नाही. पोयम कोणती शिकवली? पोयम हं?
कसं व्हायचं, एवढी मोठी फीज भरायची, सकाळी लवकर उठून टिफिन करून द्यायचा, सगळं शिस्तीत जागेवर आवरून द्यायचं आणि पोराला काय शिकवलं ते सांगता येत नाहीये. माझंच बाळ असं आहे का अजून पण आहे काही कळत नाही मला. माझं एक बाळ लई हुशार आहे पण त्या बाळाला कळतं सगळं. हेच बाळ असं काय का असं आहे. मी सांगितलं दुपारी मला साड्या पण फोल्डिंग करायच्या, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करत. आता मी पदर करून घेते, पदर करते. मी डिटेल व्हिडिओ पण शेअर केलेला आहे याचा, तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तो तुम्ही नक्की चेक करा. आणि फार काय अवघड नाही, करू शकता तुम्ही. स्वतःची पण साडी तुम्ही करून घेऊ शकता. त्यामुळे मी आता डिटेलमध्ये काही शेअर करत नाही, कारण एक पूर्ण व्हिडिओ मी यावर बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की जाऊन बघा. साड्या तिन्ही माझ्या प्रिप्लेटिंग करून झालेल्या. त्यातली ही एक साधी साडी आहे जे आपण रेग्युलर घालतो त्यातली, आणि हे साऊथचे स्कर्ट, दोन्ही साडीपासून स्कर्ट बनवलेले, त्याच्यावरती ब्लाऊज आणि ओढणी त्या वेगळी घेणार आहेत. आणि ही एक साधी साडी. अशा साड्या माझ्या करून झालेल्या आहेत. पुढं आलता का त्याच्या? अगं आम्ही मोठ्या सायकली चालवत होतो, हा मोठ्या सायकलिंगच्या मध्ये मध्ये यायला लागलाय विराज. हा बर, मग काय झालं? अंगावर हा, दिवसभर हे ऐकून ऐकूनच मला कंटाळा येतो. एवढी छोटी बघ की, खरंच खूप छोटी यायला लागली कुल्फी. आता धर प्लास्टिक काढ. विराजला नाही ऐक नाही. चला बाय बाय कर. कुल्फीसोबत आजचा व्लॉग आम्ही इथंच थांबवतो. भेटू परत उद्याच्या व्हिडिओत.